नमस्कार, मी सचिन शिंदे. महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गेल्या अनेक वर्षापासून सकल मराठा समाज आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी विविध प्रकारे शांततेच्या मार्गाने आंदोलन करताना आपल्याला पाहिलंय. गेल्या अनेक वर्षाचा हा संघर्ष सरकार दरबारी सुटला न गेल्यामुळे जरांगे पाटील थेट आता मुंबईच्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला पाहायला भेटतंय. मुंबईच्या दिशेने जात असताना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा मुक्काम होणार आहे. त्यातीलच एक मुक्काम म्हणजे लोणावळा येथे देखील ते 24 तारखेला मुक्काम करणार आहेत. तत्पूर्वी लोणावळा येथील कलाकाराने जरांगे पाटला यांचा मेनाचा पुतळा, हुबेहूब मेनाचा पुतळा लोणावळा येथील कार्ला देवीच्या समोरील वॅक्स म्युझियम मध्ये साकारलेला आपल्याला पाहायला भेटतोय. अगदीच हुबेहूब दिसणारे जरांगे पाटील मेनाच्या पुतळ्यातून कार्ला येथील या कलाकाराने साकारलेले आहेत. तुम्ही जर पाहू शकता, त्यांची दाढी असेल, हाईट असेल, कपडे असेल, जसे जरांगे पाटील आपल्याला समोर दिसतात त्याच प्रकारची कलाकृती, हुबेहूब कलाकृती या कलाकाराने मेनाच्या साह्याने साकारलेली आहे. वॅक्स म्युझियम मध्ये आपण अनेक प्रकारचे मेनाचे पुतळे पाहतो. त्यामध्ये कलाकार असतील किंवा राजकीय पुढारी असतील, परंतु एखाद्या मराठी योद्ध्याने पहिल्यांदाच क्रांती केल्यानंतर, आरक्षणाच्या मुद्द्यावरती क्रांती केल्यानंतर मेनाचा पुतळा साकारलेला महाराष्ट्रातील कदाचित ही पहिलीच गोष्ट असू शकते. आपल्यासोबत कलाकार आहे ज्यांनी अथक परिश्रम करून या मराठी योद्ध्याचा मेनाचा पुतळा साकारलाय. दादा, मराठी योद्धा जरांगे पाटलांचा मेनाचा पुतळा साकारणे कशी कल्पना डोक्यात आली, कसं हे रूप साकारलं? कल्पना अशी आली की मनोज दादा जे आपले समाजासाठी, जे आरक्षणासाठी ना हक्कासाठी लढतात, येणारी पुढची पिढीला कळावं की आरक्षणासाठी आपलं आरक्षण कोणी दिलंय, त्यांना कळावं म्हणून आपण एक पुतळा त्यांच्यासाठी आपण बनवलाय. किती दिवसाचा साधारणतः यासाठी कालावधी गेला? तसं म्हणायला गेलं तर 6 महिने लागतं, वर्ष पण लागतं, पण आपण लवकर 3 महिन्यात बनवलाय. जरांगे पाटील 24 तारखेला या ठिकाणी येणार आहेत. त्यांना या पुतळ्याबद्दल कल्पना आहे का? मेजरमेंट तुम्ही जाऊन तिकडे घेतलंय का? कसे प्रकार? आम्ही त्यांच्याकडे तिकडे जाऊन मेजरमेंट घेतले, मोजमाप तिकडे जाऊन घेतले आणि त्यांना ही कल्पना आहे की त्यांचा पुतळा बनतोय म्हणून. अत्यंत साधे माणूस आहे, गरीब घराण्यातून आलेला आहे, कष्टकरी शेतकरी माणूस आहे. प्रत्यक्षात त्यांचा मेनाचा पुतळा साकारतोय आपल्या मावळ तालुक्यामध्ये. तुम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलात, पहिली प्रतिक्रिया काय होती? पहिली प्रतिक्रिया का अशी काय सांगता नाही ना, पण मनापासून वाटलं होतं की त्यांचा पुतळा बनव. माझ्या वडिलांचं पण, वडील पण मला बोलत त्यांचा आपण पुतळा बनवू. मी बोललो आपल्या समाजासाठी एवढं येते, आरक्षणासाठी सगळे झटता येते, तर आपण त्यांचा पुतळा बनवू. आपल्यासोबत त्यांचे वडील आहेत, वॅक्स म्युझियमचे मालक आहेत. काका, हॅलो. काका, काय सांगसाल? मराठी योद्ध्याचा मेनाचा पुतळा साकारावा, कशी होती संकल्पना? आम्ही आता एवढे त्यांची जी उपोषणाची हे रोज आम्ही हेडलाईट बघत होतो, मग आम्ही पण ठरवलं की आता ह्या एवढ्या मोठ्या संघर्ष युद्धासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, आपलं पण काहीतरी लागतंय. आम्हाला एक एक कल्पना सुचत होत्या की काय केलं पाहिजे की जरांगे पाटलांसाठी, या समाजासाठी. तर आम्ही पुतळ्याचा निश्चय हा आम्ही निवडला आणि आम्ही पुसूत इथं जाऊन त्यांचं मोजमाप घेतलं. उंची, त्यांचं सर्व वजन, म्हणजे त्यांच्या चेहऱ्याचं सर्व मोजमाप केलं आणि त्यांची परमिशन घेतलं. तर ते आम्हाला नाहीच म्हणत होते. म्हणलं नाही, हा पुतळा उभा करणं एक समाजाला पुढे घेऊन जाण्यासारखं आहे. पुढच्या पिढीला पण माहिती पडेल की आपल्यासाठी कोण संघर्ष करत होतं. एवढे 57-58 मोर्चे झाले, त्याला नेतृत्व नाही भेटलं. बरं, आता त्यातनं तुमचं नेतृत्व मिळालं म्हणून आम्ही निर्णय फिक्स केलेला आहे. आता तुम्ही फक्त समाजाचे नेतृत्व करता, त्यामुळे आमचा निर्णय फिक्स झालेला आहे, तुम्ही नाही म्हणू नका. तेव्हा मग सर्वांनी त्यांना विनंती केली, तेव्हा आम्ही पुतळ्याचा निर्णय घेतला. त्याला 6 महिने लागत असतात, पण आम्ही 3 महिन्यात सर्व पुतळा उभा करायचं रात्रंदिवस एक करून तो उभा केला. आपल्या मावळाला एक ऐतिहासिक वैभव आहे. तुंग तिकोना किल्ले असतील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा तालुका समजला जातो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात क्रांती घडतेय, मराठा आरक्षणाची क्रांती घडते आणि त्या योद्ध्याचा आपल्या मावळ तालुक्यातच पुतळा, पहिला मेनाचा पुतळा उभा राहतोय. आपल्यासाठी देखील हा एक अभिमानाचा क्षण आहे. नाही, नक्कीच. आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये आज वॅक्स म्युझियम मध्ये मेनाचा पहिल्यांदा पूर्ण भारतामध्ये हा पुतळा उभा राहिलेला आहे. ही खरं आमच्या मावळकरांसाठी
तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांचे जे क्रांतीसूर्य मनोजदादा जरांगे पाटील यांचे जे सर्व मराठा म्हणून आम्ही सेवक आहोत, यांच्यासाठी अतिशय आनंदाची ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आज त्यांनी जे करोडो समाज एकत्र केला, आज छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर जो विखुरलेला मराठा होता, तो मराठा त्यांनी एकत्र केला आणि त्या मराठ्यांना नेतृत्व आज मनोजदादांच्या रूपाने सर्वांना आम्हाला भेटलं आणि त्यांच्याच नेतृत्वाची एक पोचपावती म्हणून हा केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. आणि आम्ही सर्व मावळकर आज या मध्ये प्रचंड आम्हाला आनंद होत असून हा मावळकराचं मोठं सौभाग्य आहे की या मावळमध्ये आज यांचा पुतळा उभा राहिलेला आहे. खरं तर मुक्काम देखील आपल्या मावळात लोणावळ्यातच होतोय आणि पुतळा देखील कारल्यातच साकारला जातोय. हा सुवर्ण योग कसं बघताय? खरंच मराठ्यांसाठी आणि मावळ तालुक्यातील मराठ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आपल्या मावळ तालुक्यामध्ये कारला परिसरामध्ये सर्वप्रथम हा पुतळा होतोय. तर सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वप्रथम मी या म्हाळसकर कुटुंबाचं आभार मानतो, कारण त्यांनी हा निर्णय घेतला. आणि खरेखर तुम्ही पाहताय की पुतळा हुबेहूब आहे. स्वतः जरांगे पाटील जेव्हा 24 तारखेला येतील, लोणावळ्यामध्ये आपलं 200 एकर मध्ये त्यांच्या मुक्कामाचं, त्यांचं राहण्याचं, जेवणाचं आणि पाण्याची सर्व सकल मराठा समाज मावळ सोय करतोय. पण ज्यावेळेस पाटील स्वतः येतील आणि या पुतळ्याच्या शेजारी उभं राहतील तर खरंच त्यांनाही एक अभिमान वाटेल, जसा अभिमान आम्हाला वाटतोय. आणि आज आपण पाहतो की जो योद्धा संघर्ष करतो, असे बोटावर मोजण्या इतके योद्धे असतात की त्यांचा इतिहास नोंद घेतो. आणि आज जरांगे पाटलांची देखील इतिहासाने नोंद घेतली, पण ही नोंद आयुष्यभरासाठी राहावी. आपल्या पुढच्या पिढ्यांना मनोज जरांगे पाटील कोण होते, त्यांचा त्याग किती मोठा आहे, त्यांचा संघर्ष किती मोठा आहे, हे प्रत्येक पिढीला, प्रत्येक मराठ्याला समजावं म्हणून हा निर्णय या परिवाराने घेतला. यांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि सर्व मराठा बांधवांना विनंती करतो, ऋषी वॅक्स म्युझियम कारला या ठिकाणी नक्की भेट द्या. आपल्यासोबत भाऊसाहेब हुलावळे आहेत, जे मराठा आंदोलनामध्ये देखील सहभागी झाले होते. भाऊसाहेब, जरांगे पाटलांना आपल्या मावळामध्ये थेट भेटण्याचा देखील योग येणार आहे आणि कायमस्वरूपी त्यांची प्रतिमा देखील मावळात राहणार आहे. जय जिजाऊ जय शिवराय. खूप अभिमानास्पद ही बाब आहे की ज्या तरुणाने जरांगे पाटलांचा हा पुतळा जो साकारलेला आहे आणि जरांगे पाटील सुद्धा तरुणांसाठी की त्यांना शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये त्यांना कायमस्वरूपी आरक्षण मिळावं, त्यांच्या लेकरांना कायमस्वरूपी आरक्षण भेटावं म्हणून ते अहोरात्र समाजासाठी झटत आहे. आणि ते जे झटत आहे तर ते जे झटतंय ते समाजाला एक म्हणजे समाज पण त्यांचं ऋण आहे. याच्यातून हा जो पुतळा उभा राहिलेला आहे त्याच्यातून दिसतंय की समाज ते जे करतात काम, तर ते काम कधी विसरू शकत नाही आणि त्याची ही पावती आहे, ही पुतळा उभा राहते म्हणजे पावती. दुसरं असं की हा एक दुग्ध शार्कारा योग आहे, कारण की हा कारला फाट्यावरती ज्यावेळेस जरांगे पाटील ऑक्टोबर महिन्यामध्ये उपोषणाला बसले होते, कारला फाट्यावरती पण आपले 4 बांधव उपोषणाला या ठिकाणी बसले होते. म्हणजे नुसतं बोलले नाही तर जरांगे पाटलांना कृतीतून या मावळाने पाठिंबा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज या ठिकाणी म्हाळसकर कुटुंबियांच्या वतीनं जो युवक ऋषिकेश म्हाळसकर आहे त्यांनी स्वतः ही सगळी प्रेरणा घेऊन स्वतः हा पुतळा उभा केलाय. खूप अभिमानास्पद बाब आहे. मी तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना विनंती करेल की 24 तारखेला आपल्या इथं मुक्काम आहे, त्या मुक्कामाच्या ठिकाणी जे जे काही सहकार्य करायचा प्रयत्न जे शक्य होईल तेवढं सहकार्य करावं आणि सर्वांनी त्यांची भव्य त्या ठिकाणी सभा आहे, त्या सभेसाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं. आणि या सर्व कामामध्ये, या मुक्कामाच्या नियोजनामध्ये महिला भगिनींचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. सर्व महिला भगिनी प्रत्येक कुटुंबातून 25 चपात्या आणि शेंगदाण्याची चटणी जे मनोज जरांगे पाटलांबरोबर सर्व जे मराठा बांधव येणार आहे त्यांच्यासाठी व्यवस्था करणार आहे. मी याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. काय सांगण्यासाठी, लढा देण्यासाठी आपल्या मावळातला तरुण एकवटला आहे, त्यांचा पुतळा देखील साकारतोय, परंतु उद्याची तयारी कशी चालू आहे? तयारी आता आपण 2 पट्ट्यामध्ये करतोय. एक कामशेट ते देवरोडपर्यंत आणि कामशेट पासून लोणावळ्यापर्यंत, खंडाळ्यापर्यंत. तर एक महत्वाचा टप्पा हा दुपारचा असेल. तो सोमाटण्यामध्ये आपण जी खाण्याची, जी दुपारच्या जेवणाची जी व्यवस्था आहे ती सोमाटण्याच्या ठिकाणी आपण जी मदत, मराठा बांधव भाकरी असतील, चपात्या असतील, काही चटणी वगैरे असतील ते आपण सोमाटण्याला कलेक्ट करणार आहे. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी म्हणजे हा वेळेचा विषय, कदाचित सोमटण्याला वेळही लागू शकतो, कधीतरी वेळेच्या आधी येऊ शकतात. परंतु मागचा जर आपण टाइम पाहिला 2 दिवसातला तर त्यांना निश्चित वेळेच्या थोडासा उशीर होतोय. त्याच्यामुळं
आपण देवरोडपाशी देवरोड ते वाडगाव या दरम्यान दुपारच्या जेवणाचे आपण वितरण करणार आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी लोणावळ्याच्या या ठिकाणी 200 एकरची जय्यत तयारी चालू आहे. सर्व मराठा बांधव ज्या पद्धतीने ज्यांना मदत करता येईल त्या पद्धतीने ते मदतही करतात आहे. आणि खूप तालुक्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे, कारण तालुक्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटील हे दुसऱ्यांदा येतात ते, आणि त्यांनी केलेल्या कार्याचा त्यांनी केलेल्या मराठा समाजासाठी जे त्यांनी काम केले त्या कामाचे आभार मानण्याचा मावळकरांना ही सुवर्ण संधी आहे. आणि मावळकर त्यामुळं खुशमध्ये वातावरण आनंदात आहे. हे मावळ तालुक्यातील आपले मराठा युवक आहेत जे उद्या जरांगे पाटलांचं मावळ तालुक्यामध्ये आगमन होणार आहे, त्याची जय्यत तयारी करताना आपल्याला पाहायला भेटतंय. मराठ्यांसाठी अहोरात्र झटणारा मराठी योद्धा जरांगे पाटील यांचा पुतळा आपल्या मावळ तालुक्यात वॅक्स म्युझियम मध्ये साकारण्यात आलाय. त्या पुतळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक भेट देतील अशी आशा बाळगूया आणि मराठ्यांचं जे आरक्षणाचं रखडलेलं काम जरांगे पाटलांच्या हातून मावळ तालुक्यातच पूर्ण होऊ द्यात अशी आशा या तरुणांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामॅन दत्ता माळस्कर सोबत मी सचिन शिंदे, कारला, मावळ.